पीपल्स वॉर ग्रुप ते भाकपा माओवादी या माओवादी संघटनेचा प्रवास संपूर्ण दंडकारण्यासह देशातल्या 16 राज्यांमध्ये झाला आहे. तब्बल 170 जिल्हे हे माओवाद्यांच्या हिंसेच्या सावटाखाली होते. आज या संघटनेचा प्रमुख तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीनं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. 40 वर्षाचा सशस्त्र संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. संघटना नेतृत्वहीन झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या तेलंगणातून ही विचारधारा बाहेर पडली, संपूर्ण देशातल्या 16 राज्यात गेली, त्या तेलंगणा पोलिसांनी आंध्र प्रदेशामध्ये असताना आंध्र प्रदेश पोलिसांच्या भूमिकेतून जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये एक मोठं नाव आहे महेश भागवत यांचे. मूळचे मराठी अधिकारी असलेले महेश भागवत यांनी आदिलाबाद एसपी म्हणून काम केलं. आता तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था आहेत. आपल्यासोबत भागवत सर आहेत. एकूण माओवादी चळवळीच्या संदर्भातला त्यांचा जो प्रवास आहे आणि आजची सगळी ही घडामोड याच्यावर आपण बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. काय म्हणाल सर, आजची ही जी घडामोड आहे, देवजीनं आत्मसमर्पण केलं आहे, हे कसं शक्य झालं, काय आहे? जे हे आत्मसमर्पण झालं हे पहिलं आत्मसमर्पण नाही आहे. या दरम्यानच्या काळामध्ये 2 सेंट्रल कमिटी मेंबर ऑलरेडी सरेंडर झाले 2025 साली आणि त्यानंतर आज आणखी दोन सरेंडर झाले. त्याच्यामध्ये देवजी हा मेन आहे तिप्पिरी तिरुपती, त्याच्याबरोबरच मल्ला राजिरेड्डी एलियास संग्राम हे दोघंही एकाच वेळी रिक्रूट झालेले. राजिरेड्डी जवळजवळ 46 वर्ष चळवळीत होता आणि देवजी हा 44 वर्ष चळवळीत होता आणि दोघंही सेंट्रल कमिटी मेंबर आहे. आता हा जो तिप्पिरी तिरुपती आहे तो तर पॉलिट ब्युरो मेंबरही आहे आणि तो नंबर 1 होणार होता, पण सेंट्रल कमिटीची मिटिंग झाली नाही, त्यामुळं तो जस्ट म्हणजे नंबर 1 लोक म्हणायचे, पण पेपरवर तो झालेला नव्हता. तर त्याचवेळी हे सगळी जी परिस्थिती आत्ता एकूण आहे, 31 मार्च डेडलाईन दिलेली आहे. नंतर आमच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्येच 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिनी मोठं अपील सगळ्यांना केलं होतं आणि इथे सरेंडर आणि रिहॅबिलिटेशन पॉलिसी जी आहे जे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटची ती पुढे तेलंगणात पण चालू झाली. ती म्हणजे 93ची ती पॉलिसी खूप चांगली पॉलिसी आहे, पहिली पॉलिसी देशातली. तर एकूणच मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील करणं, नंतर परिस्थिती इथे पोषक आहे सरेंडरसाठी ते विचारात घेऊन आणि याच्या आधी जे सरेंडर झाले त्यांचाही अनुभव लक्षात घेऊनच आता हे नवीन सरेंडर सध्या सगळे होत आहेत आणि काही लोक तर वेपन्स येत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सर मला एक सांगा की यांची सेंट्रल कमिटी खूप मोठी असते. आतापर्यंत आपण एक वर्षभरातला जर बघितला तर किती सेंट्रल कमिटीच्या सदस्यांनी आत्मसमर्पण केलं आहे देवजीसह? आत्ता इथे तेलंगणामध्ये 4 लोकांनी केलं आहे, मागच्या वर्षी 2घांनी केलं. त्याच्यामध्ये चंद्रांना हा मेन होता आणि एक स्वरूपाक्का, आणि आज 2घांनी केलं आहे, देवजी आणि मल्ला राजिरेड्डी एलियास संग्राम. तर टोटल 4 लोकांनी केलं आहे. अजूनही म्हणजे टोटल आपण माओवादी चळवळ पाहिली तर आजही गणपती झालं, एक नरसिंहा आणि एक मिश्रा उर्फ बेहरा असे 3 मेंबर आजही सेंट्रल कमिटीचे आहेत. त्याच्यामध्ये 2 जण तेलंगणाचे, गणपती आणि नरसिंहा आहे. सर मला एक सांगा की आत्ता आपण जर बघितलं तर या सगळ्या घडामोडी, बसवराजूचं ठार होणं, भूपती हा तेलंगणातला आहे, त्याचं महाराष्ट्रात आत्मसमर्पण होणं, या घडामोडीनंतर देवजी हा मुख्य टार्गेट होता. तेलंगणा पोलिसांना मिळालेलं हे यश, नेमकं याचं वर्णन कसं कराल तुम्ही की देवजीनं या ठिकाणी आत्मसमर्पण केलं? खूप मोठं यश आहे खऱ्या अर्थी, कारण त्याचं आता चळवळीमध्ये त्याला नंबर 1 नेमणं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही क्वालिटीज असतील त्यामुळंच तर त्याला ते नंबर 1 नेमणार होते. तर ती सेंट्रल कमिटी मिटिंग होऊ शकली नाही ऑफिशियली, त्यामुळे ते डिक्लेअर होऊ शकलं नाही. तर एकूणच म्हणजे त्याने आत्तापर्यंत केलेले काही कारनामे असतील किंवा जसे त्याने आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीला त्यावेळी आमदार धर्मराव बाबा अत्राम त्यांचंही त्याने अपहरण केलं होतं, त्यामध्ये तो स्वतः होता. अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तो स्वतः होता. आता त्यावरून लक्षात येतं की म्हणजे चळवळ पुढं नेण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी होतं, म्हणूनच त्याला त्यांनी इन्चार्ज असं हे केलेलं होतं. आणि आजही आज शरण आला तो, आणि शरण आल्यानंतर त्यानं ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये पण तुमच्या प्रश्नांना उत्तर दिलं मीडियाच्या, त्याचं हिंदी खूप क्वालिटी हिंदी होतं. सर मला एक सांगा की या संघटनेला जे बळ आंध्र प्रदेश तत्कालीन तेलंगणाच्या बरोबर होतं त्यामध्ये बळ मिळालं होतं. पीपल्स वॉर ग्रुप आंध्र प्रदेशातल्या 10 ते 15 जिल्ह्यात होती.
तेलंगणाचा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला लागण्याचा खूप धगधगत होता. तुम्ही स्वतः आदिलाबादचे एसपी होते. त्यावेळेची नेमकी परिस्थिती कशी होती? संघटना कशी मजबूत होती? पीपल्स वॉर ग्रुप ते भाकपा माओवादी. ॲक्च्युली 1980 साली पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाली. 1969ला श्रीकाकुलममधून नक्षलवाद हा आंध्र प्रदेश राज्यात आला. 67ला ही नक्षलवादी संघटना नक्षलवादी पश्चिम बंगालमध्ये झाली होती. 69ला जेव्हा श्रीकाकुलम मार्गे नक्षलवाद जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये आला त्यावेळी स्वतंत्र तेलंगणासाठी पण चळवळ चालू होती. आणि 1969 नंतर मग रैतुकुली संगम किंवा रॅडिकल स्टुडंट युनियन याच्यामधनं रिक्रुटमेंट सुरू झाली. काही जमीनदारांवरती हल्ले झाले, काही जे काही लोक त्रास द्यायचे गावात त्या लोकांवरती अटॅक केला त्यांनी. आणि मग 80 साली पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना कोंडापल्ली चित्रामाने केल्यानंतर 87 साली आदिलाबाद जिल्ह्यातच त्यांनी पहिलं पोलिसांचं अँबुश केलं होतं, ज्याच्यामध्ये 17 पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर 89ला आदिलाबाद जिल्ह्यातच दुसरा अँबुश त्यांनी केलं, त्याच्यामध्ये 13 पोलीस शहीद झाले होते. आणि मग 89 साली त्यावेळी आमचे IPS अधिकारी KS व्यास यांनी ग्रेहाऊंडची स्थापना केली. आणि ग्रेहाऊंडच्या स्थापनेनंतर मग खऱ्या अर्थानं ऑपरेशनला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे 90 साली मग SIB हे आमचं इंटेलिजन्स ब्युरो स्थापन झाला नक्षलविरोधी. 93ला आमची सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन पॉलिसी आली. आणि त्याचवेळी मग सरकारनं पण जे काही इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी त्यांच्यातर्फे आदिवासी भागामध्ये काम सुरू केलं. रुरल डेव्हलपमेंटसाठी वेल्गूसारखे प्रोजेक्ट आणले. तर 2 प्रोन स्ट्रॅटेजी, दुहेरी धोरण, म्हणजे एका बाजूनं ऑपरेशन्स तर दुसऱ्या बाजूनं सरेंडर, रिहॅबिलिटेशन आणि विकास आणि युवकांना पर्यायी रस्ता, याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे ते सगळे मुख्यमंत्री, मग ते त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये असेल किंवा 14 नंतर आमचं तेलंगणा आलं, ते सगळ्या मुख्यमंत्र्यांनी हे दुहेरी धोरण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये राबवलं. आणि आज आपण निकाल बघतोय, जवळजवळ 5,000पेक्षा जास्त नक्षलवादी हे शरण आले आंध्र प्रदेशमध्ये काय किंवा आमच्या तेलंगणा राज्यामध्ये. ते हे सगळं एका प्रकारे यशच आम्ही मानतो. सर मला सांगा, तेलंगणा SIB हे खूप मोठं मानलं जातं. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं इनपुट घेतले आणि या माओवाद्यांना, मोठ्या माओवाद्यांना आत्मसमर्पणापर्यंत आणलेलं आहे. तर SIBचं नेमकं मूळ कसं होतं, ते कसं स्थापना करण्यात आली आणि त्याची कार्यपद्धती कशी होती? हिची स्थापना बेसिकली व्यास सरांनी केली. आणि स्थापना करतानाच की नक्षलवाद विरोधी जे काही इन्फॉर्मेशन कलेक्शनसाठी, त्याचप्रमाणे मग जे काही नक्षलवादी शरण येतात किंवा जे काही अटक होतात त्यांचे प्रत्येकाचे रिपोर्ट्स तयार करून त्यांच्यामार्फत जी काही माहिती मिळेल त्या माहितीवर आधारित मग पुढे कारवाई करणं. तर हे दोन्ही संस्था एकमेकांना खूप पूरक ठरल्या की ग्रेहाऊंड आणि SIB. आणि SIBचं केवळ आंध्र प्रदेश किंवा आता तर तेलंगणा राज्यातच नाही तर पूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा याच्यामध्ये ऑपरेशन्समध्ये SIBनं वेळोवेळी राईट इनपुट दिलेला आहे. आणि त्याचा फायदा खूप भारतातल्या अनेक राज्यांना, जिथे जिथे रेड कॉरिडॉर आपण जो म्हणतो त्या कॉरिडॉरमधील भागामध्ये तो पोलिसांच्या इथल्या SIB इनपुटच्या फायद्यामुळेच तिकडे काही सरेंडर झाले, काही अरेस्ट झाले किंवा ऑपरेशन झाले तिकडे. त्याच्यामध्ये SIBचा फार मोठा वाटा आहे. सर मला एक सांगा की SIB आणि ग्रेहाऊंडची संकल्पना ज्यांची होती ते व्यास पहिले IPS होते जे माओवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले. ती नेमकी घटना कशी होती? ते इथे हैदराबादलाच लालबहादूर शास्त्री स्टेडियमला वॉक करत असताना नक्षलवाद्यांच्या ॲक्शन टीमने त्यांच्यावरती हल्ला केला. त्याच्यामध्ये ते शहीद झाले. आम्ही या नक्षलवादी वादाविरोधी लढ्यामध्ये 3 IPS अधिकारी गमावले आमचे. 1987 बॅचचे परदेशी नायडू, ते महबूबनगर जिल्ह्याचे SP होते. आणि त्या जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी नक्षलवादाची घटना घडली असताना ते बसने गेले होते. त्यावेळी अँबुश झालं आणि त्यात ते गेले. त्यानंतर मग व्यास सर गेले. त्यानंतर मग 99 साली 1990 बॅचचे आमचे उमेश चंद्रा, ते खूप ही वॉज अ फायटर. ते करीमनगर जिल्ह्यात आणि बाकी ठिकाणी खूप चांगलं काम केलं होतं नक्षलवादी होते आणि ते टार्गेटवर होते. ते हैदराबाद शहरातच संजीव रेड्डी नगर सिग्नलला सकाळी याच ऑफिसला ते येत होते, DGP ऑफिसला. त्यावेळी त्यांची ॲक्शन टीमनं हत्या केली. असे 3 पोलीस अधिकारी आम्ही गमावले. त्याचप्रमाणे आमचे त्यावेळचे पंचायत राज मंत्री माधव रेड्डी, जे आधी गृहमंत्री होते आमचे, त्यांच्या काळात खूप मोठे मोठे ऑपरेशन झाले होते. त्यांचाही
इथे घटकेसर तिथे लँडमाईन ब्लास्टमध्ये ते शहीद झाले. त्यानंतर आत्ता सध्या आमचे जे मंत्री आहेत श्रीधर बाबूसाहेब, त्यांचे वडील ते इथे असेंब्लीचे सभापती होते, श्रीपादराव, त्यांचीही हत्या झाली. अशा प्रकारे म्हणजे बरेचसे आमचे राजकीय ऑफिस बेअरर्स म्हणा किंवा अधिकारी म्हणा, यांनीही या नक्षलवाद विरोधी चळवळीमध्ये म्हणजे त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केलेले आहेत. आणि आज आपण जो काही तेलंगणामध्ये जी काही शांतता आता पाहतोय त्याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्यांचं बलिदान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या याच्यातनं आम्ही खूप शिकलेलो आहे. आम्ही सगळी लोक जे काही चळवळीची सामना करताच आम्ही मोठे झालेलो आहोत. आणि ग्राउंडचं ट्रेनिंग इथे कंपल्सरी असतं. IPS ऑफिसर्सना किंवा जे डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस रँक असतील, सब इन्स्पेक्टर असतील, त्या सगळ्यांना कंपल्सरी सुरुवातीचं ग्राउंडचं ट्रेनिंग असतं. आणि त्यातनं आम्ही गेलेलो आहेत सगळे. सर मला सांगा की तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तेव्हाची जी माओवाद्यांची जी आक्रमकता होती, अनेक पोलीस ठाणी त्यांनी लुटलेली आहेत, भूसुरुंगी स्फोटाच्या घटना घडलेल्या आहेत, ते एकूण तो कार्यकाळ कसा होता सर? तो जो काळ होता म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांचं ऑफेन्सिव्ह ही पॉलिसी होती. पण नंतर मग जेव्हा आमचे ग्रेहाउंड की आणि SIBची स्थापना झाली, हळूहळू मग आमचा कंट्रोल पूर्ण मुवमेंटवर आला आणि मग त्यांच्या डिक्लाईनला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पोलीस ठाणी लुटले असतील? तर आता ते आकडा सांगू शकत नाही. बरीचशी पोलीस ठाणी त्यांनी लुटली असतात. ॲक्च्युली ज्यांच्याकडे जे वेपन्स आहेत ते बऱ्यापैकी पोलिसांची लुटलेलीच वेपन्स नक्षलवाद्यांची. दुसरी वेपन कुठून येतात त्यांच्याकडे. पण 2004 पर्यंत चळवळीला खूप मोठा फटका तसा बसला होता इथे आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर थोडंसं 1 वर्ष शांती चर्चा सरकारची पॉलिसी होती, म्हणून 1 वर्ष शांती चर्चेसाठी ऑपरेशन्सना विराम दिला होता. पण नंतर परत ऑपरेशन सुरू झाले आणि आज तो बघतोय म्हणजे की मुवमेंट पूर्णपणे आता हे झालेली आहे. सर, ग्रेहाउंड आणि गडचिरोलीचं C60 हे 2 असे टोक आहेत की ज्यांनी माओवादाच्या मुळावर घाव घातला. काय कशा नजरेने तुम्ही पाहिले दोन्ही? तर C60 फोर्स म्हणायचं तर खूप चांगली कामगिरी आहे. आपले रघुराम सर त्यांनी C60साठी सुरुवातीला हे केलं, पाया घातला. आणि रघुवंशी सरांनी आणि ते 60 आदिवासी मुलं असं ॲक्च्युली त्यांचं ते हे होतं, लक्ष होतं की त्या मुलांना, लोकल मुलांना घेऊन त्यांना याच्यासाठी तयार करायचं, रघुवंशी सरांचं, KP रघुवंशी. आणि आज आपण बघतोय की ज्या प्रमाणामध्ये सुरुवातीला C60 किंवा बाकी गडचिरोली पोलीस दलाला ज्यावेळी आम्ही आदिलाबादमध्ये 2001 ते 2000 ते 2004 या काळामध्ये होतो, त्यावेळी मी पाहायचो की गडचिरोलीमध्ये बऱ्यापैकी पोलिसांवरती हल्ले किंवा ॲम्बुश या गोष्टी चालत होत्या. पण त्यातनं लगेचच पोलीस बाहेर पडले. त्यांनी पण स्ट्रॅटेजी व्यवस्थित हे केली, आत्मसात केली. आणि आज खूप चांगलं यश C60ला मिळालेलं आहे ऑपरेशन्समध्ये. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने आता सरेंडर रिहॅबिलिटेशनची पॉलिसी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी शरण तिथेही नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. तर हे जे आता जे काही डेडलाईन दिलेली आहे तर त्या डेडलाईनपर्यंत महाराष्ट्र आता वाटचाल करतो. तर आदिलाबाद SP असताना तुम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला आदिलाबादमध्ये माओवाद तिथून हद्दपार करण्यात यश मिळालं तर बोललं जातं. नेमकं काय होतं सर? ॲक्च्युली त्या काळामध्ये मी जेव्हा आदिलाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ॲडिशनल SP म्हणून जॉईन झालो, माझ्या लक्षात आलं की लोक थोडं पोलिसांपासून दूर राहतात आणि त्याचवेळी नक्षलवादी जर गावात आले तर त्यांना जवळ करतात. पोलीस गावात गेले तर लोक गावातनं पळून जातात. गावात कुणी फक्त महिला किंवा मुलंच आम्हाला भेटतात. मग त्याचा मी अभ्यास केला की का होत आहे. मग नंतर लक्षात आलं की थोडं पोलिसांच्या पॉलिसीमध्ये पण बदल करायला पाहिजे. पोलिसांना जर कोणी आदिवासी जर भेटले तर आदिवासींना रामराम करणं म्हणा किंवा गावामध्ये गेलं तर लोकांचे हालचाल विचारणं, त्यांचे कुणी आजारी असेल तर त्यांना ट्रीटमेंट देणं, मुलं शाळेत जात नाही तर शाळेत पाठवणं, या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. ह्या गोष्टी आम्ही करायला सुरुवात केली आणि पोलीस तुमच्यासाठी हा जो प्रकल्प आम्ही राबवला 3 वर्ष, त्याचा खूपच फायदा झाला. एक तर म्हणजे त्या 3 वर्षाच्या काळामध्ये आमचा एकही साथी आम्ही गमावला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 180वरनं नक्षलवाद्यांची संख्या आम्ही 20वर आणण्यात कामयाब ठरलो. त्याच्यामध्ये जवळजवळ 140 ते 150 तर सरेंडरच झाले नक्षलवादी. काही अरेस्ट झाले, काही ज्या फील्डवरती ऑपरेशन्समध्ये काही गेले आणि मोठ्या रँकचे पण त्याच्यामध्ये काही जण गेले. पण त्या काळामध्ये भरती होऊ शकली नाही त्यांची.
आता त्या पिरियडमध्ये त्यांना जी काही भरती करायची होती, आदिलाबाद जिल्हा रिक्रुटमेंटसाठी प्रसिद्ध होता, पण ती रिक्रुटमेंट त्या काळामध्ये करू शकले नाहीत. आणि आत्ताच एक सेंट्रल कमिटी मेंबरमध्ये सरेंडर झाला, त्यांना पण सांगितलं की त्या काळामध्ये आम्हाला जो फटका बसला की आदिवासी भागात आदिलाबादसारखे आम्ही रिक्रुटमेंट करू शकलो नाही. पण आम्ही पण कुठलं पारदर्शक धोरण होतं आमचं की आम्ही कुठल्याही चुकीच्या प्रकारे पोलिसिंग केलं नाही तिथे. आणि जे काही दुहेरी धोरण मी सांगितलं की एका बाजूनं विकास करायचा, सगळी सरकारचे स्कीम्स राबवायचे, व्यवस्थित सुशासन गुड गव्हर्नन्ससाठी प्रयत्न करायचे, आणि सरेंडर रिहॅबिलिटेशनसाठी पण अपील करायचं, आणि त्याचवेळी ऑपरेशन्स जे आहेत ते चालू ठेवायचे की जे लोक आमच्या सरेंडर पॉलिसीला अपीलला मान न देता परत हल्ले करतायत पोलिसांवर, पोलीस स्टेशनवर, तर त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला ते यश मिळालं. सर, आता शेवटचा प्रश्न. 31 मार्चची तारीख दिलेली आहे माओवाद देशातून हद्दपार करण्यासंदर्भात. आज हा घडलेली घडामोड मिल्कापत्तर आहे. तुम्ही इतकी वर्ष तेलंगणात कार्यरत आहात, या संघटनेची कार्यपद्धती तुम्ही बघितलेली आहे. आज हा 40 वर्षाचा प्रवास संपत असताना तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही कशा नजरेने पाहता याकडे? ॲक्च्युली आता जी खरी गरज आहे, म्हणजे आता हे शेवटचा टप्पा आहे, ह्या टप्प्यामध्ये एक तर जिथे जिथे आपण एरिया आता आपल्या अधिपत्याखाली येतोय, तर त्या भागामध्ये विकासाची कामं होणं हे खूप गरजेचं आहे. मग त्या भागामध्ये रस्ते, त्या भागामध्ये शाळा, त्या भागामध्ये दवाखाने, ह्या ज्या मूलभूत सोयी पाहिजेत त्या सोयी पहिल्या तिथे आपल्याला हे करावं लागतील. आणि हे करत असताना परत एकदा पोलिसांनाच, की ज्यांना थोडंसं डेव्हलपमेंटल अँगलनं पोलिसिंग करावं लागणार आहे. आता म्हणजे ऑपरेशन आता कमी होणार, त्यामुळं आता परवा जे आमची DGIGची कॉन्फरन्स झाली पंतप्रधानांची, त्याच्यामध्ये पण रायपूरच्या कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं की डेव्हलपमेंटल अँगल घेऊनच पोलिसिंग आता करावं लागणार आहे. तरच हा म्हणजे ज्या काही समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये ग्रासरूट लेवलच्या, त्या दूर करण्यासाठी तिथे गुड गव्हर्नन्स, तिथे करप्शन न होऊ देता लोकांपर्यंत त्या स्कीम व्यवस्थित पोहोचवणं, यूथ एंगेजमेंट, त्यांना युवकांना पर्याय देणं, त्याचप्रमाणे जे जे आता शरण आले त्यांना रिहॅबिलिटेशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि ज्या ॲग्रेसिव्हपणे आता जे ऑपरेशन कागार आहे, हे आहे, 2 वर्षामध्ये मोठमोठे ऑपरेशन झाले, त्याच वेगानं आपल्याला विकासही करावा लागेल या भागाचा, की जो भाग आता ओपन झालेला आहे, आणि ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या एसटी महामंडळाच्या बसेस त्या गावापर्यंत पोहोचणं, त्या गावामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी जाणं, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. म्हणजे सरकार आहे हे त्या गावातल्या लोकांना, रिमोट गावामध्ये पण हे लक्षात आलं पाहिजे. आता जो व्हॅक्यूम आहे तो भरून काढणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, या आणि आमचे पोलीस पण आहेत, या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची भूमिका आहे की विकासात्मक असं प्रशासन त्यांनी या दूर गावामध्ये ग्रासरूटपर्यंत पोहोचवायचं आहे आणि लोकांना विश्वासात घ्यायचं आहे. तरच परत नक्षलवाद्यांची भरती होणार नाही, रिक्रुटमेंट होणार नाही, आणि जो काही आता त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेपासूनही लोक दूर जाऊन ते सरकारला आपलंसं करते. एकूण भागवत सरांचा इतका आपण दांडगा अनुभव आहे, म्हणजे SP असतानापासून ॲडिशनल SP ते SP आणि नंतर आता राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदापर्यंत काम करत असताना त्यांनी माओवाद विरोधी अभियानात बजावलेली भूमिका, ही लोकांना पोलिसांशी जोडण्याची भूमिका, हे सगळं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि आता परत एकदा ही चळवळ वाढू नये यासाठी विकासाच्या भूमिकेवरच कसं जोर देणं आवश्यक आहे, हेही त्यांनी आता स्पष्टपणे नमूद केलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, हैदराबाद, तेलंगणा.